माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय श्री राजेंद्र पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने सुवर्ण महोत्सव जिवली हायस्कूल येथे आयोजित करण्यात आले होते। यावेळी मोठ्या संख्येने शाळेचे विद्यार्थी व शिक्षक, ग्रामपंचायत शिपाई, महिला व पुरुष यांचे सन्मान करण्यात आले। तसेच 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांचे सत्कार समारंभ, शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी वह्या व स्कूल बॅग देण्यात आले। घंटागाडीकरांना छत्री वाटप करण्यात आले। यावेळी उपस्थित असणारे पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर, अविनाश कोळी, अरुण शेठ, भगत दशरथ म्हात्रे, महेश पाटील, भूपेंद्र पाटील, अमित जाधव, अनिल ढवळे, राजेंद्र पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी अधिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। वयाची 50वे वर्ष पूर्ण होत असताना एक अतिशय आगळा आणि वेगळा आनंद आहे। 50 वर्षापर्यंत ज्या पद्धतीने राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करतोय, लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, आदरणीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब, आदरणीय आमदार महेश बालदी साहेब, आमचे नेते आदरणीय अरुण शेठ, भगत साहेब, अविनाशजी कोळी, माझे सर्व आस्थागायत, ज्यांनी ज्यांनी मला राजकीय, शैक्षणिक, सामाजिक जीवनामध्ये ज्यांनी साथ दिली, मग ते माझे वडीलधारे असतील, माझे मोठे बंधू असतील, माझे सर्व छोटे सहकारी असतील, यांच्या जोरावर आज 50 वर्षाचा टप्पा ओलांडतोय। आणि या टप्प्यावर येत असताना काही कामं माझ्यातून निश्चितपणे राहिलेत, ती काम पूर्ण करण्याची एक नवी उमेद या सर्व माझ्या बालमित्रांच्या, माझ्या आशा वर्कर भगिनी, माझ्या अंगणवाडी सेविका भगिनी, माझ्या मदतनीस भगिनी, त्याचबरोबरीने खऱ्या अर्थाने समाजाच्यासाठी दुर्लक्षित घटक असेल, आज त्यांनी कामाच्या याच्यातून येऊ नये अशी माझी भावना होती की आज जीवन जरी फास्ट असला तरी आपण प्रत्येक ठिकाणी बघतोय कचऱ्याची फार मोठी समस्या आहे। आणि जे स्वच्छता दूत म्हणून ग्रामपंचायत निहाय काम करतात ते माझ्या घंटागाडीचे ड्रायव्हर असतील, त्यांना मदत करणारे त्यांचे सहकारी असतील, या सर्वांचा सत्कार आपल्या वाढदिवसाच्या औचित्य साधून करावा, जेणेकरून तळागाळामध्ये जे काम करतात, कारण आम्ही सुद्धा राजकीय, सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना आमचा बेस हा तळच आहे आणि तळामधून काम करत असताना मी आणि माझे सहकारी जेव्हा आमचा सत्कार होतोय तेव्हा आमचा ऊर भरून येतो। परंतु आपल्यासारख्या एका कार्यकर्त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या बांधवाचा सत्कार आमदार साहेब, अरुण शेठ, भगत साहेब यांच्या सर्व मान्यवरांच्या हस्ते उपस्थितीत व्हावा असं मला वाटलं। आणि माझ्या मित्रमंडळीच्या समोर मी हा प्रस्ताव ठेवल्यानंतर सर्वांना फार आनंद झाला आणि त्या सर्वांनी ही संकल्पना उचलून धरली आणि निश्चितच ज्या सर्वांच्या जोरावर आजचा हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे। तुमच्यावरती प्रचंड प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी, मित्रांनी आज तुम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि सायंकाळी आज आपला अभिष्ट चिंतन सोहळा आहे, तर नक्की काय आहे? निश्चितच राजेंद्र पाटील जो पूर्वीचा कोळख्याचा राजा होता, तो घडत असताना या जडणघडणीमध्ये अनेक सहकाऱ्यांचा याच्यामध्ये सहभाग आहे आणि निश्चितच प्रत्येकाने प्रत्येक वेळेला मग कशा प्रकारची मदत केले, कशा प्रकारे अप्रत्यक्ष मदत केले हे सांगता येण्यासारखं नाही, कारण त्यांचं ऋण आहे ते आयुष्यभर माझ्यावर राहावं आणि त्या ऋणामधूनच काम करण्याची प्रेरणा घ्यावी यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत असतो। शाळे जीवनामध्ये अनेक विद्यार्थी मित्र होते, हायस्कूलच्या जीवनामध्ये आमदार साहेबांसारखा सहकारी आम्हाला 8वी-9वीला लाभला आणि मला अभिमान आहे का त्या बॅचचे अनेक विद्यार्थी डॉक्टर्स असतील, इंजिनियर्स असतील, आमदार साहेब आहेत, संदीप पाटील सरकार नगरसेवक असेल, असे अनेक सहकारी आमचे वेगवेगळ्या पदावर आहेत। आज काही हयात आहेत, काही करोनासारख्या महामारीमध्ये आम्हाला सोडून गेले। निश्चितच आज हा वाढदिवस साजरा होत असताना माझ्या जवळचा अतिशय सहकारी, ज्यांनी माझ्यावर मोठा भाऊ म्हणून प्रेम केलं, आज आमचा कैलासवासी चेतन जाधव आज 50 वर्षाचा वाढदिवस साजरा करत असताना मी गेल्या वर्षी वाढदिवस साजरा केला नाही, परंतु गेल्या 3 वर्षापासून 4 वर्षापासून त्याच्या मनामध्ये वेगवेगळ्या संकल्पना, साहेब आपल्याला असा कार्यक्रम करायचा आहे, तसा कार्यक्रम करायचा आहे, आणि मी 50वा वाढदिवस साजरा करणारच नव्हतो, कारण त्याच्याशिवाय मित्र म्हणून मी अपुरा आहे। परंतु तो जरी गेला तरी त्याच्या मागचे असलेले, आपल्याबद्दलचे असलेले प्रेम
आणि त्याचं म्हणणं का आपण सातत्याने समाजातल्या प्रत्येक घटकावर प्रेम करावं आणि म्हणूनच आजचा हा कार्यक्रम इथे आयोजित केला. कार्यक्रम थोडा गडबडीत जरी झाला असला तरी आमचा आज जे उपस्थित राहिले त्यांचं मी आभार मानेल. जे उपस्थित नाही आहेत त्यांना मी माझे सहकारी घरी जाऊन सुद्धा आम्ही त्यांचा सत्कार करणार आहोत, जेणेकरून त्यांनी त्यांचं काम पण असंच चांगलं करावं आणि आपला परिसर साठी चांगलं काम करावं. आज कुठले विद्यार्थी या ठिकाणी कुठल्या शाळांचे या ठिकाणी आले होते आणि किती शाळा टोटल या आपल्या वाढदिवसामध्ये सहभागी होत्या? याच्यामध्ये सांगायचा अभिमान वाटेल, माझ्यासारखा कार्यकर्ता या शाळेमध्ये आदरणीय स्वर्गीय नामदेवजी भागीत साहेब यांच्या प्रेरणेने या शाळेमध्ये या संस्थेमध्ये काम करण्याची संधी मिळाली. 1996-97 पासून मी या शाळेमध्ये एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून येत होतो आणि त्याचबरोबरीने आम्हाला जवळजवळ 98-2000 मध्ये मग मी असेल, स्वतः राजेंद्र पाटील, आमचे गोविंद शेठ पाटील असतील, विठ्ठलजी गाताडे असतील, आमचे वसंतजी काटावले असतील, कानाजी कडव असतील, आमचे सदाशेठ पाटील असतील, अशी त्यावेळची थोडीशी नवीन पिढी, मी त्यांच्यामध्ये छोटा होतो परंतु राजकीय कार्यकर्ता म्हणून भागीत बाबांनी आम्हाला संधी दिली. आमचे आज आरडी घरं तिथे नाही आहेत. या सर्वांना आम्हाला त्यावेळी या शाळेचा कमिटीवर घेतलं आणि एक नवीन पिढीच्याकडे एक ती धुरा सोपवली. आमच्यामध्ये दोन प्रकारचं समन्वय होतं. 80-85 वर्षांचे आमचे वयोवृद्ध होते, त्याच्यामध्ये आमचे या संस्थेचे उपाध्यक्ष होते, भोपी साहेब होते, आमचे बोर्ल्याचे शेंद्रेजी होते, नामदेव मालुसरे साहेब आहेत, नारायणजी पवार आहेत, बाबू भोईर माजी सरपंच आहेत, आमचे माया आशा घरत ज्यांनी 25 वर्ष उपसरपंच भोगलं, ही अशी सर्व मंडळी याच्यामध्ये होते. आमचे दुर्गेजी होते. म्हणजे या सर्व थोड्या मोठ्यांचा आशीर्वादाने भागीत भावांना एक आमच्या या सर्व सहकाऱ्यांमध्ये काहीतरी उद्याचं शाळेसाठी काहीतरी करतील असं आमच्यामध्ये कुठेतरी प्रतिबिंब दिसत असेल, म्हणून आमच्यावर यांनी जबाबदारी दिली. आणि ती जबाबदारी देत असताना अचानक वयाच्या मानाने आणि तब्येतीत 2008 साली बाबा आम्हाला सोडून गेले. परंतु सोडून जात असताना शेवटच्या घटकापर्यंत डॉक्टरकडे गेल्यावर सुद्धा बाबा हायस्कूलला आल्याशिवाय किंवा इथे फेरफटका मारल्याशिवाय घरी जात नव्हते. त्यांचा जीव त्यांच्या कुटुंबामध्ये कमी पण या शाळेमध्ये होता आणि त्यांना वाटत होतं राजेंद्र पाटील चेअरमन व्हावा. आणि मी विनम्रपणे सांगू इच्छितो, मला या पदामध्ये कुठल्याही अडकण्याची इच्छा नव्हती, कारण पद आला तर ते त्याच्या मागे कष्ट सुद्धा असतात आणि ती कष्ट करायला मला तेव्हा तयारी नव्हती. परंतु बाबांचं स्वप्न आहे आणि सर्व आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व पक्षीय कमिटी होती, आजही आहे. परंतु राजेंद्र पाटील तेव्हा काँग्रेसचा कार्यकर्ता होता, आज भाजपचा आहे, म्हणून कोणी माझ्यावर दुखावलं नाही, रागावलं नाही. तर मी माझ्या शाळेमध्ये या येत असताना माझ्या गेटच्या तिथे माझ्या राजकीय अन्वेष बाहेर ठेवतो आणि मी या शाळेचा कोणतरी आहे, या शाळेने मला काहीतरी दिलंय आणि या शाळेसाठी मला काहीतरी करायचंय एवढी भावना घेतो. माझे सहकारी आर्थिक दृष्ट्या कोण किती श्रीमंत आहे याचा मी मोजमाप करू शकत नाही, परंतु मनाने जे माझे सहकारी एवढे श्रीमंत आहेत की मी कुठली जबाबदारी दिली हे करायला पाहिजे तर प्रत्येक जण हात पुढे करत असतो आणि मला मदतीचा हात देत असतो. म्हणून आज तागायत आम्ही हे काम करू शकलो. पक्षाकडनं प्रचार झालेला आपला की आपण जिल्हा परिषद पुन्हा एकदा लढवावी, त्या संदर्भात काय? आज माझा 50वा वाढदिवस आहे आणि 50व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी एवढंच सांगेल, पक्षाने मला जो आदेश दिलाय तो पक्षाचा आदेश मी पाळलाय. मी एक कार्यकर्ता आहे आणि माझे नेते रामशेठ ठाकूर साहेब असतील, आमदार प्रशांत ठाकूर साहेब आहेत, आमदार महेश बालदी साहेब, अरुणशेठ भगत साहेब आहेत, अविनाशजी कोळी आहेत, ते जे निर्णय घेतील. राजेंद्र पाटील 2 वेळा लोकप्रतिनिधी झाला तर तो राजेंद्र पाटील नाही झाला, तर हा काळुंद्रा विभाग जो जुना होता तो झाला होता. मधल्या निवडणुकीमध्ये आम्हाला अपयश आलं, शारीरिक दृष्ट्या थोडासा मला त्रास झाला होता. परंतु आजचा दिवस हा राजकीय वस्त्र परिधान करायची नाहीयेत आणि मी ज्या विद्येच्या मंदिरामध्ये बसलोय, बापूजी सावंकेंनी जे रोपटं लावलंय ते रोपटं दलितांच्या, कामगारांच्या, उपेक्षितांच्या मुलांना शिक्षण मिळावं आणि याच्यासाठी पुढचं आयुष्य घालवण्यासाठी
आमदार प्रशांत ठाकूर साहेबांनी आपण बूस्टर डोस बोलतो, तर साहेबांनी मला बूस्टर डोस नाही तर काय बोलतात त्याला एक मोठा खजिनाच दिलाय. कारण असा आमदार होणे नाही, पाहिला नाही. मी वाढदिवसाच्या निमित्ताने कुठल्याही प्रकारची भेटवस्तू आणू नये म्हणून माझ्या कार्डवर लिहिला, माझ्या बॅनरवर लिहिला, परंतु आमदार साहेबांनी माझ्यावर असलेलं प्रेम, या भागावर असलेलं प्रेम म्हणून स्वतःचे 5 लाख रुपये या शाळेसाठी दिलेत. मी, माझा कुटुंबीय, माझे सर्व कमिटी मेंबर, आमचे शाळेचे मुख्याध्यापक, त्यांचे सर्व सहकारी, त्याचबरोबर संस्था ही शतशः आमदार साहेबांनी लोकनेते रामशेठ ठाकूर मनापूर्वक त्यांचा धन्यवाद आणि ऋणी राहू. कारण एवढा मोठा रोख रक्कमची निधी आज तागात आम्हाला मिळाली नव्हती. ती इमारत सुद्धा रामशेठ ठाकूर साहेबांच्या माध्यमातून मिळाली. आज आमदार साहेबांनी ज्या पद्धतीने इथे हे केलं आणि मला काही सूचना किंवा काही आदेश दिलेत, निश्चितच राजेंद्र पाटील म्हणून त्याचे अंमलबजावणीसाठी प्रयत्न करेल आणि शाळेला अजून चांगल्या दर्जावर नेण्यासाठी प्रयत्न करेल.